बारामतीमध्ये एका 13 ते 14 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाची ही मुलगी असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे बारामतीमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. सध्या मी बारामतीमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या या परिसरात आहे. ही दृश्य तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. बारामती पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर ही जी मुलगी आहे ती 13 ते 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे आणि तिचा थेट मृतदेह आज सापडलेला आहे. ही आत्महत्या की हत्या याची कारणं जी आहेत ती आता पोलिसांकडून शोधली जात आहेत. नेमकं ठोस कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची स्वीय सहाय्यकाची ही मुलगी असल्याची माहिती समोर येते. जी माहिती समोर येते त्या माहितीमध्ये खरं तर या मुलीचा आईबरोबर किरकोळ भांडण झालं होतं, किरकोळ वाद झाला होता आणि त्यानंतर ही मुलगी घरातून बाहेर पडली होती. तिचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही आणि त्यानंतर कुटुंबियांनी बारामती पोलिसांमध्ये या संदर्भात मिसिंगची तक्रार देखील दाखल केली आणि यानंतर आज सकाळी बारामती तालुक्यातील रुई परिसरात रस्त्याच्या कडेलाच या मुलीचा मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी आढळून आला आणि त्यामुळं एकच खळबळ उडाली. त्यानंतर ही माहिती जी आहे ते पोलिसांना मिळाल्याने बारामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह जो आहे तो बारामतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे ते त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जे आहेत ते या रुग्णालयात दाखल झालेले आहेत. संपूर्ण प्रकरणाची ते माहिती घेत आहेत, ते कसून चौकशी करतायत. नेमकं हे काय कारण असावं, कशामुळे हे सर्व घडलेलं असावं. पोलीस देखील या प्रकरणाची माहिती घेत आहेत. अद्याप रोहित पवार यांची कोणती प्रतिक्रिया जरी समोर आलेली नसली तर संपूर्ण प्रकरण काय ते समजून घेण्याचा, त्यामागची माहिती घेण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून केला जातोय. एकंदरीत आपण बघतोय की बारामती शहरात एका 13 ते 14 वर्षीय मुलीची आत्महत्या म्हणा किंवा हत्या म्हणा हे संपूर्ण प्रकरण जे घडलेलं आहे ते संशयास्पद प्रकरण आहे. त्यामुळं बारामतीच्या राजकारणातच किंवा इतर सर्वच गोष्टीमध्ये आपण म्हणू की खळबळ उडालेली आहे. आता मुलीचे नातेवाईक आहेत, कुटुंबीय जे आहेत ते आता या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच या मुलीचा मृतदेह जो आहे तो आता शवविच्छेदनासाठी पुढे नेण्यात आलेला आहे. शवविच्छेदन पार पडल्यानंतर त्याचा जो अहवाल येईल त्या अहवालातून संपूर्ण खुलासे जे आहेत ते येणार आहेत की मुलीची आत्महत्या आहे की हत्या आहे की वेगळं काही कारण आहे आणि ते आल्यानंतरच खरं तर या गोष्टीची पुष्टी होणार आहे की नेमकं या मुलीनं असं का केलं किंवा तिच्यासोबत नेमकं काय झालं. सध्या तर हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र बारामती पोलीस जे आहेत त्या संपूर्णचं प्रकरणाचा तपास जो आहे तो मोठ्या कसोशीने करतायत. देवा राखून, NDTV मराठी, बारामती.